तिरुपती नजीक तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी होणाऱ्या ब्रह्मोत्सवानिमित्त यंदा 9 डिसेंबर 2026 रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधवांकडून पद्मावती देवीला माहेरची साडी अर्थात पुट्टीटी पट्टूचिरा अर्पण करण्यात येणार आहे। याबाबतची माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली। भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या असल्याची समाजाची श्रद्धा आहे। त्यामुळे पुरातन काळापासून देवीला साडी चोळी आणि ओटी भरण करण्याचा बहुमान पद्मशाली समाजाला मिळत आहे। मागील 17 वर्षापासून सोलापुरातील पद्मशाली बांधवांना हा मान मिळत आहे। यंदाच्या उपक्रमासाठी समाज बांधव 8 डिसेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत। पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर आणि पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवम संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम होत असून पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे हे साडी अर्पण कार्यक्रमाचे प्रमुख यजमान आहेत। अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघमचे विशेष सहकार्य लाभणार आहे। सहभागासाठी प्रति व्यक्ती 4001 रुपये देणगी शुल्क असून यात साडी अर्पण, प्रवास, निवास, भोजन आणि बालाजी दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे। इच्छुकांनी 20 सप्टेंबरपर्यंत व्यंकटेश पडाल, मोबाईल नंबर 9850997337, व्यंकटेश रच्चा, मोबाईल नंबर 9325596597 किंवा नागेश सरगम, मोबाईल नंबर 9096562123 यांच्याशी संपर्क साधावा। पत्रकार परिषदेला व्यंकटेश पडाल, नागेश सरगम, रामचंद्र जन्नू, गोपी वडेपल्ली, दामोदर पासकंटी, व्यंकटेश रच्चा, पंडित वेणुगोपाळ, जिल्हा आदी उपस्थित होते। श्री भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांची पत्नी पद्मावती देवी यांच्या पद्मशाली समाजाची सुकन्या आहे। त्या तिरुचानूर येथील पद्मावती देवीच्या मंदिर दरवर्षी पद्मशाली समाजाच्या साठी ब्रह्मोत्सव होत असतो। त्या ब्रह्मोत्सवमध्ये पद्मशाली समाजाला 1 दिवसाचा माहेरची साडी म्हणजे पुट्टीटी पट्टूचिरा हा कार्यक्रम करण्याचा मान पद्मशाली समाजाला आहे। यासाठी यावर्षी दिनांक 8 डिसेंबर व 9 डिसेंबर असे 2 तारीख यावेळी दिलेल्या सर्वात 8 डिसेंबर सर्व ऑल इंडियामधून येणार आहे, पण आम्ही सोलापूरसाठी जास्तीत जास्त लोक आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करतो। त्यासाठी 9 डिसेंबरला हा कार्यक्रम आम्ही तिथे मोठ्या प्रमाणात आपल्या पद्मशाली घरी सगळं कालच्यापासून वरचे सगळे पद्मशाली समाज लोकांना घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न यावेळी करत आहोत। आणि दरवर्षी आपण सगळ्यांनी साडी घेऊन जात होते, पण यावर्षी पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने 51,000 साडी घेऊन जायची आम्ही ठरवलेला। 51,000ची साडी आपण इथं एका कुंकुम अर्चना करून आपल्या इथं बालाजी मंदिरमध्ये आणि इकडं गुरुकुलमध्ये तिथं लक्ष्मी गणेश मंदिर आहे आणि सगळीकडे 3-4 ठिकाणी आज आम्ही ठेवणार आहे सगळ्यांच्या दर्शनासाठी। आणि सगळ्यांचे दर्शन घेऊन 9-8 डिसेंबरला तिरुपतीला आम्ही इथून रवाना होणार आहे सगळ्यांना घेऊन। जवळजवळ माझ्या अंदाजे 150 ते 200 जोडपापर्यंत करण्याचा आम्ही प्रयत्न करू लागलो जास्तीत जास्त लोकांना, कारण साडी न असल्यामुळे आता 4,000 रुपयेमध्ये एका माणसाला 4,000 रुपये सोलापूर टू तिरुपती, तिरुपती टू सोलापूर असा हा प्रवास आहे। या प्रवासात दोघं जोडपे आले तर 8,000 रुपये होईल। आणि ज्यांना जर प्रत्यक्ष साडी जर घ्यायची असेल वेगळा स्पेशल आणि त्यांनी आपल्या बालाजी तिथं तिरुपतीमध्ये त्यांनी साडी त्यांना आम्ही देऊ घालणार आहे, तिथून त्यांनी देवीला साडी अर्पण करू शकतं। पण 51,000ची साडी यावर्षी माननीय आपले पद्मशाली समाज पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत कोटे साहेब हे
याचे यजमान झालेला त्यांनी कर्तव्य त्यांनी स्वीकारवलं आहे. त्यांनी याला सहकार्य करते आपल्याला साडीसाठी. त्यासाठी त्यांचा आम्ही आभार मानतो. या आपल्या पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. आणि या वर्षापासून एक जास्तीत जास्त लोकांना आम्ही घेऊन जायचा प्रयत्न करू लागला. यावर्षी आमचे वेणू महाराज याचे सगळ्यांना घेऊन जायचे आणि तिथं सगळ्यांची व्यवस्था करायची, ती राहण्याची वगैरे आणि दर्शनाची सगळं त्याने जबाबदारी घेतलेली आहे. त्याप्रमाणे यावरची मोठ्या प्रमाणात घेण्याची आम्ही आशा करतो.